अमृत योजनेच्या 8.25% वाढीव दराच्या निविदेला उपमहापौर गटाकडून कडाडून विरोध दर्शवण्यात आला आहे। वाढीव दराच्या अमृत योजनेचा ठराव महापालिका आयुक्तांनी तातडीने विखंडित करण्याची मागणी नगरसेवक शेखर माने यांनी केली आहे। मिरजेच्या बहुचर्चित अमृत योजनेच्या 8.25% वाढीव दराच्या निविदेला शेखर माने गटाने स्थायी सभेत विरोध केला आहे। यापूर्वीच्या अनेक दरवाढीच्या योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे 8.25% वाढीव दराची अमृत योजना ही निधी अभावी रखडण्याची भीती शेखर माने यांनी व्यक्त केली आहे। तसेच आयुक्तांनी स्थायी केलेला ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवावा अशी मागणीही शेखर माने यांनी केली आहे। तसेच अमृत योजनेच्या वाढीव निविदा मंजुरीमागे आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आमचा संशय असून याची लाचलुचपतकडून चौकशी करण्याचे पत्र लाचलुचपतला देण्यात येणार असल्याचेही शेखर माने यांनी यावेळी स्पष्ट केले। सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील मिरज शहरातील सुधारित पाणीपुरवठा योजनेची अमृत योजना शासनाकडून मंजूर आहे। त्या मंजुरीचा प्रस्ताव प्रशासनाकडून आज स्थायी समितीसमोर आला होता। तो प्रस्ताव जादा दराचा 8.16% स्थायी समितीनं आमच्या गटाच्या 4 सदस्यांचा विरोध नोंदवून मंजूर केलेला आहे। त्याच्या विरोधात 8.16% जादा देऊ नये कशाचे हे प्रशासनाकडून शासनाकडून अधिकाऱ्यांच्याकडून खुलासा झालेला नाही। महापालिकेचे सुमारे 8.16 कोटी रुपये ज्या जाणार आहेत तो जनतेच्या खिशावर कराचा बोजा पडणार आहे। त्यामुळे आमची पूर्वीपासून भूमिका मिरजेच्या शहरातील ही योजना महत्त्वाकांक्षी पूर्ण व्हावी, जादा दराचा निविदेचा आजपर्यंत आपला अनुभव शिरण्याला असो, ड्रेनेज असो, झोपडपट्टी असो, पाणीपुरवठा असो, सांगलीची सुमारे 500 कोटी रुपयाच्या जादा दराच्या निविदा व खर्च वाया गेलेला आहे। ते कुठल्याही योजना पूर्ण झाली नाही। तशीच ही मिरज शहरातली योजना अडकू नये, वादाच्या बोरात राहू नये यासाठी जादा दराची निविदा मंजूर न करता ठेकेदाराला बोलवून इस्टिमेट दरानं काम करण्यास सांगावं, हीच भूमिका पहिल्यापासून आमची होती। त्या भूमिकेतूनच आमच्या 4 सदस्यांनी स्थायी समितीमध्ये जादा दराला विरोध केलाय आणि जादा दर कशासाठी महासभेचा ठराव झालाय जादा दराने निविदा देण्यात येऊ नये, मंजूर करू नये असा असताना सुद्धा महासभेचा ठरावचं उल्लंघन होतंय, स्थानिक स्वराज्याच्या हक्कावर गदा येतोय। तर ह्या विरोधात 8.16 हे कुठले याची चौकशी आमचे सदस्य अँटी करप्शनकडे तक्रार लेखी करणार आहेत पुराव्यानिशी आणि याची चौकशी होईल व 8.16% जे जास्त पैसे दिले त्याचा छडा लागून त्याच्यावर वसुली लागल्याशिवाय ज्यांनी मान्यता दिल्या आमचा उपमहापौर गट स्वस्थ बसणार नाही।